आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। होर्मुझ सामुद्रधुनी ठप्प, इराणने पुन्हा ताबा घेतल्याने इस्लामाबाद शांतता चर्चा धोक्यात। अमेरिका इराण दरम्यानचा नाजूक युद्धविराम संपण्याच्या काही दिवस आधीच ही घडामोड घडल्यामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे। सावधान, 50 अंशावर जाणार तापमान, तळपत्या सूर्याचा कहर, राज्यातील अनेक शहरांमध्ये आगीच्या ज्वाळा। महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रात अकोला आणि वर्धा या शहराचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पार गेले असून ते जगातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक बनलंय। अमरावती आणि नागपूर सारख्या इतर शहरांमध्ये सकाळपासूनच ऊन तापू लागलंय। एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत अनेक दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। डेंग्यूवर पहिली भारतीय लस तयार, डेंग्यू विरुद्ध लढण्यास देश सज्ज, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण येणार। तज्ज्ञ समितीने 4 ते 60 वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचं म्हणलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र 27 एप्रिल पासून बेमुदत बंद, खतांच्या लिंकिंग विरोधात मापदा संघटना आक्रमक, 1200 कृषी सेवा केंद्रातून खत आणि बियाण्यांची विक्री थांबणार। डोक्यावर हेल्मेट नाही, पोलिसांनाही आता दंड, सर्व्हिस बुकात नोंद होणार। पोलीस महासंचालकांनी आदेश काढले, जनतेसमोर शिस्तीचा आदर्श निर्माण व्हावा हा या मागील मुख्य हेतू। राज्यभरातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील मुंद्रप उळे परिसरात गारांचा पाऊस, खर्डीमध्ये 5 ठिकाणी वीज कोसळली। अवकाळीचा जोरदार फटका, जेऊरवाडीमध्ये वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतला। करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ, ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा, म्हणाले गोड बोलणे आता संपले, चर्चेला जाण्यास इराणचा मात्र स्पष्ट नकार। शिवनेरीसह 4 किल्ल्यांची डागडुजी अखेर सुरू, राज्य पुरातत्व विभागाची मोठी मोहीम। रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड या किल्ल्यांचा यामध्ये समावेश असून त्यांच्या मूळ वास्तुरचनेचे जतन करत पुनर्बांधणी करण्यावर भर दिला जात आहे। पुणे जिल्ह्यात 3 दिवस अवकाळीचे संकट, हवामान खात्याकडून येलो अलर्ट, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा। हवामान विभागाकडून 23 एप्रिल पर्यंत पावसाचे अलर्ट जारी करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील 20, 21 आणि 22 नोव्हेंबरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भोंदू खराचे अनेक डर्टी सिक्रेट्स उघड, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले। अशोक खराचे अनेक बड्या राजकारण्यांशी आणि उद्योजकांशी जवळचे संबंध होते। आता या तपासामध्ये अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात आता उरळी कांचन पॅटर्न, अनुसूचित जाती जमातींच्या वस्त्यांमध्ये बसवणार सीसीटीव्ही। जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीकडे अनुसूचित जाती आणि जमातींच्या वस्त्यांच्या विकासासाठी असलेला 15% निधी अद्याप खर्च झालेला नाही। हा निधी तातडीने खर्च करून त्यातून दलित वस्त्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यात 4000 हेक्टरवरील पिके अवकाळीच्या तडाख्यात उद्ध्वस्त, 7.13 कोटींची मागणी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा। जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली होती। याचा सर्वाधिक फटका 250 गावांमधील शेतीला मोठ्या प्रमाणात बसला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी करणार प्रचाराचा समारोप। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा समारोप मंगळवारी होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहेत। पुणे जिल्ह्यातील पावसाच्या माहेरघरातही वणवण सुरूच, पश्चिम आदिवासी भागात भीषण टंचाई, डिंबे धरण शेजारी तरीही हक्काचे पाणी दूरच, टँकर व्यवस्थेतील गैरप्रकारांमुळे ग्रामस्थ त्रस्त, आदिवासी भागातील बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते। आता ATM द्वारे मिळणार धान्य, या जिल्ह्यामध्ये सरकारकडून चाचपणी, रेशन दुकाने हद्दपार होणार। राज्यात नाशिक, ठाणे, नागपूर या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवला जाईल। हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभरात तो लागू केला जाणार आहे। अकोला आणि वर्धा देशात सर्वाधिक हॉट, तर सांगलीमध्ये गारांचा पाऊस। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 3 दिवस पावसाचा इशारा। विदर्भात पुढच्या 2 दिवसांसाठी हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। एसटीमध्ये डिजिटल व्यवहार असून देखील रोखीनेच तिकीट, तांत्रिक अडचणींचे ग्रहण, बस वाहकांकडून ऑनलाईन पेमेंट घेण्यास नकार।
अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावध, शेतीचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. बोंधू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी. मेंदूविकार तज्ज्ञासाठी खरातची विनंती. खरीप 2025 पीक विम्याचा पेच सुटणार. धाराशिव, लातूर आणि बीडच्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. मनमाड परिसरात उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ वातावरण. तापमानाचा पारा 40 अंशांवरून 35 अंशावर, शेतकरी चिंतेत. उन्हाच्या तीव्रतेने दुपारच्या सुमारास शेतामध्ये शुकशुकाट. सकाळी आणि सायंकाळी काम, दुपारच्या सत्रामध्ये आराम करण्यावर भर. जलजीवनचे मिशन कागदावरच पूर्ण. उमरेड तालुक्यातील कोडगाव येथील गावकऱ्यांचा संताप. गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाल्याचा शेराही दिसून येतोय. कोडगाव येथे प्रत्यक्षात बहुतांश कामे अजूनही थंड बसतात आहेत. यामुळे या योजनेचे पाणी घराघरात पोहोचलेच नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांचा रोष उफाळला. उजनीतील बंधारा कोरडा. पाणी असून देखील वितरणात अडथळा, शेतकरी आक्रमक. उजनी धरणात पाणी असून देखील भीमा नदीकाठचा कोल्हापूर बंधारा कोरडा. हजारो एकरांवरील पिके करपण्याच्या मार्गावर. शेतकरी पाणी आहे पण आमच्यासाठी नाही असं म्हणत संतप्त. अल निनोचे संकट मर्यादित राहणार. शेतीचे नुकसान होणार नसल्याचा सरकारचा दावा. राज्यातील 3000 अशा गटप्रवर्तकांना कंत्राटीचा ठेंगा. 10 ते 15 वर्षे आरोग्याची सेवा. प्रवासावरच खर्च होतोय मानधन. शिक्षकांना क्लार्क बनवून शिक्षणाचा बळी का? मोबाईलवरील आकडेमोड आणि सरकारची ॲपच्या विळख्यात. गुरुजींचे अस्तित्व मात्र धोक्यात. यवतमाळ जिल्ह्यात 2000 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेमध्ये. आतापर्यंत 6252 शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी अप्रुव्हल मिळालंय. यातील 3765 शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप कार्यान्वित झालेत, तर 2025 शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप अजूनही बसवायचे बाकी आहेत. मालेगाव तालुक्यात माळमाथा पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा. 26 गावांमध्ये दूषित पाणी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. किडनी स्टोन, डायरिया, गॅस्ट्रो आणि सर्दी ताप आजारांना निमंत्रण. 10 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत असून अनेकदा पाईपलाईन दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे पाणी दूषित होत आहे. यासोबतच सायने येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याची योग्य शुद्धीकरण प्रक्रिया होत नसल्याचं उघड झालंय. महागाईची शिटी. तांदूळ नाही पण तेल महागलं. बासमतीची निर्यात काही प्रमाणात मंदावली. महागाईने जनता त्रस्त झाली. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये तेलाच्या दरात प्रति लिटर 15 ते 30 रुपयांची वाढ झाली. सोयाबीन तेल मार्चमध्ये 135 ते 140 रुपयांना मिळत होतं, ते एप्रिलमध्ये 160 ते 165 रुपयांपर्यंत पोहोचलंय. शेंगदाणा तेलाने 200 रुपयांचा टप्पा गाठला असून सूर्यफूल तेलाचे दर 175 ते 180 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.